विद्यार्थ्यांनो, सप्रेम नमस्कार. ज्ञानवंदन एज्युकेटर यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपणा सर्वांचे स्वागत करतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला सामान्य ज्ञान या टॉपिकवर महत्त्वपूर्ण असे 25 प्रश्न बघायचे आहेत. व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात पहिला प्रश्न आहे, मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कोठे आहे? ठाणे, पुणे, नागपूर की नाशिक? आपण जेवढेही प्रश्न बघणार आहोत ते स्वतः आपण अटेम्प्ट करायचं आहे, मॉक सराव करायचा आहे, जेणेकरून विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला परीक्षेत फायदा होईल. उत्तर चुकलं तरी हरकत नाही, परंतु प्रयत्न करा. मुंबई उच्च न्यायालयाचे जे खंडपीठ आहे ते ऑप्शन क्रमांक 3 नागपूर या ठिकाणी आहे. यानंतर पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील अनुसूचित जाती व जमातींसाठी किती विधानसभा मतदारसंघ राखीव आहेत? 51, 52, 53 की 54? तर विद्यार्थी मित्रांनो विचार करा. जर तुम्हाला अजून टाईम हवा असेल तर व्हिडिओला पॉज करायचं आणि विद्यार्थी मित्रांनो विचार करा. तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 4 54 इतक्या जागा राखीव आहेत. यानंतर पुढील प्रश्न, भारतीय राज्यघटनेने निश्चित केलेली राज्य विधानसभेची जास्तीत जास्त सभासद संख्या किती आहे? 550, 100, 250 की 60 ते 500? तर लक्षात घ्या, भारतीय राज्यघटनेने निश्चित केलेली राज्य विधानसभेची जास्तीत जास्त सभासद संख्या जी आहे ती आहे ऑप्शन क्रमांक 4 60 ते 500. यानंतर पुढील प्रश्न, संसद राज्यातील विधान परिषद डॅशच्या शिफारशीवरून रद्द करू शकते? राष्ट्रपती, राज्यपाल, राज्य मंत्रिमंडळ की राज्य विधानसभा? तर लक्षात घ्या, संसद राज्यातील विधान परिषद ही ऑप्शन क्रमांक 4 राज्य विधानसभाच्या शिफारशीवरून रद्द करू शकते. पुढील प्रश्न, लोकायुक्त संस्था 1972 साली स्थापन करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? राजस्थान, ओडिसा, हरियाणा की महाराष्ट्र? आणि विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ कंटेंट जर आवडत असेल चॅनलला सबस्क्राईब करा आणि डेली सकाळी येणारे व्हिडिओ आवर्जून बघा. याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 4 महाराष्ट्र. यानंतर पुढील प्रश्न, भारतात घटना दुरुस्तीचे अधिकार आहेत? न्याय यंत्रणेस, सर्वसामान्य जनतेस, कार्यकारी मंडळास की कायदे मंडळास? तर भारतात घटना दुरुस्तीचे अधिकार हे कायदे मंडळास आहेत. यानंतर पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणत्या कलमान्वये एखाद्या महत्त्वाच्या कायदेशीर बाबींवर राष्ट्रपती न्यायालयाचा सल्ला घेऊ शकतात? कलम कोणतं? 120, 121, 141 की 143? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 कलम 143 अन्वये विद्यार्थी मित्रांनो राष्ट्रपती हे न्यायालयाचा सल्ला घेऊ शकतात. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणत्या वर्षी भारतात पहिला विधी आयोग नेमला गेला? 1947, 51, 55 की 60? तर याचे जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 3 1955. यानंतर पुढील प्रश्न, भारतीय राज्यघटनेतील पहिली दुरुस्ती खालीलपैकी कोणत्या वर्षी केली गेली? 1950, 51, 52 की 53? तर लक्षात घ्या, भारतीय राज्यघटनेतील जी पहिली दुरुस्ती आहे ती ऑप्शन क्रमांक 2 1951 मध्ये करण्यात आलेली आहे. तसेच जर आपल्याला करंट अफेअर्स 2025 मधील ज्या महत्त्वपूर्ण करंट अफेअर आहेत तो जर व्हिडिओ बघायचा असेल तर आपण एक व्हिडिओ तयार केला आहे ज्यामध्ये 310 प्रश्न आपण कव्हर केलेत. तो चालू घडामोडींचा व्हिडिओ मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. हा व्हिडिओ बघून झाल्यानंतर तो व्हिडिओ आवर्जून बघून घ्या. मोजून पुढील 30 मिनिटांमध्ये तुमचे सर्व प्रश्न त्या ठिकाणी कव्हर होऊन जातील. परीक्षेत तुम्हाला फायदा होईल. पुढील प्रश्न, समवर्ती सूचीची संकल्पना भारताने कोणत्या देशाच्या घटनेवरून घेतली आहे? अमेरिका, रशिया, फ्रान्स की ऑस्ट्रेलिया? तर लक्षात घ्या, समवर्ती सूचीची संकल्पना भारताने ऑप्शन 4 ऑस्ट्रेलिया देशाच्या घटनेवरून घेतली आहे. यानंतर पुढील प्रश्न, कोणाची मर्जी असेपर्यंत राज्यपाल आपल्या पदावर राहू शकतात? राष्ट्रपती, पंतप्रधान, संसद की सर्वोच्च न्यायालय? तर लक्षात घ्या, हे जे राज्यपाल आहेत ते त्यांची नियुक्ती कोण करतं? तर त्यांची नियुक्ती हे राष्ट्रपती करत असतात आणि त्यांची मर्जी असेपर्यंत ते विद्यार्थी मित्रांनो आपल्या पदावर राहू शकतात. पुढील प्रश्न, डॅश हा संघराज्य व घटक राज्य यांमधील दुवा म्हणून कार्य करतो? मुख्यमंत्री, पंतप्रधान, राष्ट्रपती की राज्यपाल? तर लक्षात घ्या, ऑप्शन क्रमांक 4 राज्यपाल हे
संघराज्य व घटक राज्य यांमधील दुवा म्हणून कार्य करतात. पुढील प्रश्न, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी कोण असतात? उपराष्ट्रपती, राज्याचे सचिव, मुख्यमंत्री की राज्यपाल? तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 3, मुख्यमंत्री. पुढील प्रश्न, संघीय शासन व्यवस्थेमध्ये सत्तेचे विकेंद्रीकरण केलेले असते. सत्तेचे केंद्रीकरण, विकेंद्रीकरण यामध्ये केवळ एकच सरकार असते की 4 यामध्ये केवळ प्रांतीय सरकारे असतात? सांगा या प्रश्नाचं उत्तर काय असेल? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, सत्तेचे विकेंद्रीकरण केलेले असते. पुढील प्रश्न, भारताच्या घटना समितीचे पहिले अधिवेशन केव्हा झाले? 8 डिसेंबर 1946, 9 डिसेंबर 1946, 15 डिसेंबर 46, 15 ऑगस्ट 1947. सांगा भारताच्या घटना समितीचे पहिले अधिवेशन केव्हा झाले? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, 9 डिसेंबर 1946. आणि छोटीशी रिक्वेस्ट विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर नक्की लाईक करा. ज्यांना शक्य असेल त्यांनी थँक्यू कमेंट करू शकता. आणि लाईक केल्यानंतर खाली तुम्हाला एक हाईप बटन म्हणून येईल. हाईप बटनावर क्लिक करून जर तुम्ही पॉईंट्स जर दिले तर जेवढे जास्त पॉईंट होतील त्या पॉईंटच्या अगेन्स्ट यूट्यूब हा जो व्हिडिओ आहे तो इतरांपर्यंत शेअर करत असतो. त्यामुळे त्या हाईप बटनावर देखील क्लिक करायचं आहे. पुढील प्रश्न, भारतात सर्वोच्च न्यायालयात मुख्य न्यायमूर्तींसह किती न्यायमूर्ती आहेत? 30, 34, 31 की 25? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, 34 इतके आहेत. पुढील प्रश्न, पहिल्या बैठकीच्या वेळी घटना समितीचे उपाध्यक्ष म्हणून कोणाला मनोनीत करण्यात आले होते? के. संथानम, अबुल कलाम आझाद, जॉन मथाई की फ्रँक अँथोनी? तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 4, फ्रँक अँथोनी. पुढील प्रश्न, पंतप्रधानांच्या निर्देशावरून जर एखादा केंद्रीय मंत्री राजीनामा देत नसेल तर? ऑप्शन 1, राष्ट्रपती त्यास पदावरून काढून टाकू शकतात. पंतप्रधान त्यास पदावरून काढून टाकतात. पंतप्रधान स्वतःचा राजीनामा देतात की लोकसभा त्याच्या विरुद्ध ठराव पास करते? तर याचं जे ॲप्रोप्रिएट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 1, राष्ट्रपती त्यास पदावरून काढून टाकू शकतात. पुढील प्रश्न, भारतातील कोणत्या घटक राज्याची स्वतःची स्वतंत्र राज्यघटना होती? ऑप्शन आहेत जम्मू काश्मीर, महाराष्ट्र, बिहार की आंध्र प्रदेश? सोपा प्रश्न आहे. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, जम्मू काश्मीर. आणि कोणता तो कलम आहे, कोणती ती घटना दुरुस्ती आहे ज्यामुळे जम्मू आणि काश्मीर हा जो स्वतंत्र राज्यघटना होती ती आता काढून टाकली? जर आपल्याला येत असेल तर खाली कमेंट करू शकता. पुढील प्रश्न, डॅडेश हे भारतीय घटना समितीचे अध्यक्ष होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, वल्लभभाई पटेल, डॉक्टर राजेंद्र प्रसाद की पंडित नेहरू? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, डॉक्टर राजेंद्र प्रसाद. यानंतर पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील एकूण तालुक्यांची संख्या सांगायची? 350, 355, 351 की 357? तर महाराष्ट्रातील एकूण तालुक्यांची जी संख्या आहे ती आहे ऑप्शन क्रमांक 2, 355 इतके. पुढील प्रश्न, विधान परिषदेतील किती सदस्य हे शिक्षक मतदारसंघातून निवडले जातात? 1/2, 1/4, 1/12 की 1/3? तर लक्षात घ्या, विधान परिषदेतील जे एकूण सदस्य आहेत ते आहे 1/12 इतके शिक्षक मतदारसंघातून निवडले जातात. पुढील प्रश्न, भारतात घटनात्मकरित्या किती भाषांना मान्यता देण्यात आली आहे? 14, 18, 20 की 22? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, 22. आणि जे तुम्ही परीक्षेसाठी तयारी करतायत आणि जर तुम्हाला एक्झाम मटेरियल हवं असेल तर नक्की खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे, त्यावरून तुम्ही एक्झामचं मटेरियल परचेस देखील करू शकता. पुढील प्रश्न, राज्यपाल कोणास जबाबदार आहेत? मुख्यमंत्री, गृहमंत्री, पंतप्रधान की भारताचे राष्ट्रपती? तर राज्यपाल हे ऑप्शन 4, भारताचे राष्ट्रपती यांना जबाबदार आहेत. यानंतर पुढील प्रश्न, डॅडेश हे भारताचे 25वे राज्य बनले? गोवा, मिझोराम, सिक्कीम की झारखंड? तर हा जो प्रश्न आहे तो तुमच्यासाठी होमवर्क आहे. या प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करायचं आहे.
तसेच विद्यार्थी मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालयाची तयारी करत असाल तर आपल्याकडे 15,000 प्रश्न आहेत. प्राईज आहे 299. यामध्ये तुम्हाला ऑनलाईन टेस्ट देखील दिल्या जात आहेत. जेवढेही टेस्ट आहेत त्यामध्ये मल्टिपल अटेम्प्ट आणि टायमर आहेत. परीक्षेत जेवढेही मटेरियल तुम्हाला विचारलं जाऊ शकतं ते सर्व या ठिकाणी कव्हर केलं आहे. ॲडिशनली वाहनांची देखभाल दुरुस्ती देखील देतोय. जर कोणी वाहन चालक याकरता फॉर्म भरला, जिल्हाविशेष प्रश्न देखील देतोय आणि इतर हे असं मटेरियल आहे की ते तुम्ही बाकीही एक्झामसाठी तयारी करू शकता. सेम नाशिक महानगरपालिकेसाठी 19,000 प्रश्न, 300+ ऑनलाईन टेस्ट आहेत. सोबत टेक्निकलचे प्रश्न देखील तुम्हाला प्रोव्हाइड केले जातील. इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, सिव्हिल परचेस करण्याकरिता लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. कम्युनिटी हेल्थ ऑफिसर बरोबर आरोग्य विभागाची ही भरती आलेली आहे. यामध्ये 14,000 प्रश्न आहे. प्राईज आहे 799 रुपये. हे देखील आपण घेऊ शकता. आपल्याला जर काही डाऊट असेल तर तुम्ही 93 56 25 60 34 यावर व्हॉट्सअप करू शकता. तसेच पोलीस भरती आणि इतरही भरतींकरता मटेरियल उपलब्ध आहे. त्याचे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे. सुरुवातीला ॲप्लिकेशन डाउनलोड करा. मोबाईल नंबर OTP टाकल्यानंतर त्या ठिकाणी तुम्ही लॉग इन करा. कोर्सच्या कंटेंटमध्ये जा. फ्री ऑनलाईन टेस्ट सॉल्व करा. मटेरियल जर आवडलं तर नक्की विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुम्ही परचेस करायचं आहे. डेली सकाळी जर व्हिडिओ बघायचा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करा आणि डेली सकाळी येणारा व्हिडिओ हा बघायचा आहे. तसेच करंट अफेअरची तयारी करायची असेल तर डेली करंट अफेअर हे आपलं यूट्यूब चॅनल आहे, त्याला सबस्क्राईब करा. ज्यावर फक्त करंट अफेअरचे जसे इंस्टाग्रामला रील असतात तसे यूट्यूब शॉर्ट्स असतात. त्याद्वारे मी करंट अफेअरची तयारी करून घेत असतो. तर त्या देखील चॅनलला सबस्क्राईब करा. आजच्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा, खाली कमेंट करा आणि व्हिडिओला हाईप लगेचच करून द्या. थँक्यू.